नमस्कार. आजच्या सत्रात आपलं स्वागत आहे. आज आपल्यासमोर मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे आणि विषय आहे अझ्युअर कंटेनर रजिस्ट्री किंवा ACR. आता हे नाव ऐकूनच अनेकांना वाटेल की आपण कोणत्या तरी रॉकेट सायन्सवर बोलणार आहोत. पण काळजी नसावी. कारण आपल्यासोबत एक तज्ज्ञ आहेत जे हे सगळं सोप्या मराठीत समजावून सांगणार आहेत. आजचं आपलं ध्येय अगदी सोपं आहे. हे ACR म्हणजे नेमकं काय आणि सॉफ्टवेअर बनवणाऱ्यांच्या आयुष्यात ते क्रांती कशी घडवतीये हे समजून घेणं. बरोबर. आणि क्रांती हा शब्द मी मुद्दाम वापरतोय कारण सॉफ्टवेअर बनवणं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे पूर्वी खूप किचकट आणि चुकांनी भरलेलं असायचं. ACR या प्रक्रियेला खूप सोपं आणि म्हणजे स्वयंचलित बनवतं. कल्पना करा की प्रत्येक वेळी हाताने गाडीचे एक एक सुटे भाग जोडून मॉडेल बनवण्याऐवजी तुमच्याकडे एक अत्यंत कार्यक्षम रोबोटिक असेंब्ली लाईन आहे जी न चुकता अत्यंत वेगाने हजारो गाड्या बनवते. आज आपण तीच असेंब्ली लाईन कशी काम करते हे पाहणार आहोत. चला तर मग या असेंब्ली लाईनचा पहिला स्क्रू पाहूया. मॉड्यूलच्या पहिल्याच युनिटमध्ये म्हटलं आहे की ACR ही ओपन सोर्स डॉकर रजिस्ट्री 2.0 वर आधारित एक मॅनेज्ड रजिस्ट्री सर्व्हिस आहे. आता हे वाक्य म्हणजे खरं सांगायचं तर माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी शब्दांचा डोंगर आहे. यातल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे? हां, उत्तम प्रश्न. चला हा डोंगर फोडून त्यातून एक सोपा रस्ता काढूया. समजा तुम्ही एक उत्तम शेफ आहात आणि तुम्ही जगातला सर्वोत्तम पदार्थ बनवता. तो पदार्थ म्हणजे तुमचा ॲप. आता हा पदार्थ ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला तो एका डब्यात पॅक करावा लागेल की नाही? कंटेनर म्हणजे तो जादूचा डबा, ज्यात तुमचा पदार्थ, तो खाण्यासाठी लागणारी ताटली, चमचा, टिश्यू पेपर सगळं काही व्यवस्थित पॅक केलेलं आहे. म्हणजे ग्राहकाला फक्त डबा उघडायचा आहे. ठीक आहे, कंटेनर म्हणजे जेवणाचा डबा हे समजलं. मग ही रजिस्ट्री काय भानगड आहे? रजिस्ट्री म्हणजे एक मोठं, अत्यंत सुरक्षित आणि व्यवस्थित गोदाम किंवा समजा एक मोठं फ्रीज, जिथे तुम्ही तुमचे हे हजारो जेवणाचे डबे म्हणजे कंटेनर्स सुरक्षितपणे ठेवता. आता त्यातला मॅनेज्ड सर्व्हिस हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. याचा अर्थ त्या फ्रीजची देखभाल, स्वच्छता, वीज पुरवठा आणि सुरक्षा या सगळ्याची जबाबदारी मायक्रोसॉफ्टची आहे. तुम्हाला फक्त तुमचे डबे तिथे व्यवस्थित ठेवायचे आहेत. फ्रीज कुठून आणायचा, कसा लावायचा याचं टेन्शनच नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला फक्त स्वयंपाकावर लक्ष केंद्रित करायचं आहे, फ्रीजच्या मेंटेनन्सवर नाही. पण बाजारात डॉकर हबसारखे दुसरेही पर्याय आहेत. ते एक प्रकारचं सार्वत्रिक फ्रीज झालं. मग मायक्रोसॉफ्टचं हे खास खाजगी फ्रीज वापरायचं कारण काय आहे? यात वेगळं काय आहे? खूप छान मुद्दा मांडला. डॉकर हब हे एका मोठ्या फूड कोर्टसारखं आहे, जिथे कोणीही आपलं दुकान लावू शकतं. ते उत्तम आहे, पण तिथे गर्दी आणि गोंधळ असतो. याउलट ACR हे तुमचं स्वतःचं खाजगी पंचतारांकित हॉटेलचं स्वयंपाकघर आहे. ते पूर्णपणे तुमच्या नियंत्रणात असतं. दुसरं म्हणजे ते ॲझ्युरच्या इतर सेवांशी जसं की कुबरनेट्स किंवा ॲप सर्व्हिस इतकं घट्ट जोडलेलं आहे की जणू काही एकाच टीमचे सदस्य आहेत. त्यामुळे तुमच्या फूड डिलिव्हरी सर्व्हिसेस तुमच्याच किचनमधून म्हणजे ACR मधून अत्यंत वेगाने आणि सुरक्षितपणे डबे उचलतात. आणि तिसरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा. तुमच्या खाजगी रेसिपीज तुमच्याच किचनमध्ये सुरक्षित राहतात. समजलं. म्हणजे सोय, वेग आणि सुरक्षा या 3 गोष्टींसाठी स्वतःचं खाजगी फ्रीज असणं महत्त्वाचं आहे. आता मॉड्यूलमध्ये पुढे या फ्रीजच्या साईजबद्दल म्हणजे सर्व्हिस टियर्सबद्दल सांगितलं आहे. बेसिक, स्टँडर्ड आणि प्रीमियम. पण निवड करताना फक्त किमतीचा विचार करायचा की यांच्या परफॉर्मन्समध्ये खरंच जमीन आसमानाचा फरक असतो? म्हणजे कोणत्या टप्प्यावर प्रीमियम निवडणं अत्यावश्यक ठरतं? अगदी योग्य प्रश्न. हे फक्त जागेचा किंवा किमतीचा फरक नाही, तर क्षमतेचा फरक आहे. बेसिक म्हणजे तुमचा स्टुडंट प्लॅन. तुम्ही शिकत आहात, प्रयोग करत आहात. जसं तुमच्या हॉस्टेलच्या रूममधलं छोटंसं फ्रीज. त्यात तुम्ही 4-5 डबे ठेवू शकता, पण मोठी पार्टी द्यायची असेल तर ते अपुरं पडेल. स्टँडर्ड म्हणजे एका मोठ्या कुटुंबासाठी किंवा छोट्या रेस्टॉरंटसाठीचं फ्रीज. बहुतेक व्यावसायिक कामांची सुरुवात इथूनच होते. यात जास्त जागा, जास्त वेग आणि जास्त वापर हाताळण्याची क्षमता असते. आणि प्रीमियम हे म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय फूड चेनचं अवाढ्य मॉक-इन फ्रीझर. इथे प्रचंड जागा, प्रचंड वेग तर आहेच, पण काही जादुई शक्तीसुद्धा आहेत. त्यातलीच एक म्हणजे जिओ रेप्लिकेशन. हां, जिओ रेप्लिकेशन शब्द पुन्हा आला. मला वाटतंय खरी गंमत इथेच सुरू होते. समजावून सांगा, ही काय जादू आहे? ही खरंच एक जादू आहे.
कल्पना करा की तुमचं एक ई-कॉमर्स ॲप आहे आणि दिवाळीची मोठी सेल सुरू आहे. तुमचे ग्राहक मुंबई, दिल्ली, बेंगळुरू सगळीकडून ऑर्डर देत आहेत. आता जर तुमचं मुख्य फ्रीज म्हणजे सर्व्हर फक्त मुंबईत असेल तर दिल्लीच्या ग्राहकाला ॲप स्लो वाटू शकतं. जिओ रेप्लिकेशन म्हणजे तुमच्या मुंबईच्या फ्रीजची एक अचूक आपोआप सिंक होणारी प्रत दिल्लीत आणि दुसरी बेंगळुरूत तयार करणं. त्यामुळे दिल्लीच्या ग्राहकाला दिल्लीच्या फ्रीजमधून सेवा मिळते जी अतिशय वेगवान असते. आणि सर्वात महत्त्वाचं, समजा मुंबईत काहीतरी तांत्रिक बिघाड झाला, तिथलं फ्रीज बंद पडलं, तरी दिल्ली आणि बेंगळुरूची फ्रीज चालू राहतात. तुमची दिवाळी सेल थांबत नाही. यालाच हाय अवेलेबिलिटी म्हणतात. मोठ्या कंपन्यांसाठी ही गोष्ट जीवनावश्यक आहे. वा, म्हणजे व्यवसाय थांबत नाही काहीही झालं तरी. आता या प्रीमियम फ्रीजमधल्या सुरक्षा वैशिष्ट्यांबद्दल बोलूया. मॉड्यूलमध्ये एन्क्रिप्शन ॲट रेस्ट आणि झोन रिडंडन्सी असे शब्द आहेत. ही नावं ऐकून तर वाटतंय की आपण कोणत्या तरी बँकेच्या तिजोरीबद्दल बोलतोय. आणि ते खरंही आहे, कारण तुमच्या कंटेनर इमेजेस म्हणजे तुमची बौद्धिक संपदा आहे, ती तिजोरी इतकीच मौल्यवान आहे. एन्क्रिप्शन ॲट रेस्ट याचा सोपा अर्थ आहे की तुमच्या फ्रीजमधल्या प्रत्येक जेवणाच्या डब्याला एक अद्वितीय, न तोडता येणारं कुलूप आहे, ज्याची चावी फक्त तुमच्याकडे आहे. जेव्हा तुम्ही डबा फ्रीजमध्ये ठेवता तेव्हा ॲझ्युअर त्याला आपोआप लॉक करतं आणि बाहेर काढताना तुमच्यासाठी उघडतं. मध्ये जर कोणी चोर आत घुसला तरी त्याला कुलूप लावलेले डबेच दिसतील. आणि झोन रिडंडन्सी ही तर पुढच्या स्तराची सुरक्षा आहे. आपण जिओ रेप्लिकेशनमध्ये वेगवेगळ्या शहरांबद्दल बोललो. झोन रिडंडन्सी म्हणजे एकाच शहरात, समजा पुण्यात, तुमच्या गोदामाच्या 3 अचूक प्रती 3 वेगवेगळ्या भागात 3 स्वतंत्र इमारतींमध्ये ठेवल्या जातात. आणि या तिन्ही इमारतींची वीज आणि नेटवर्क व्यवस्था पण वेगळी असते. म्हणजे जर एखाद्या भागात पूर आला किंवा वीज गेली तरी बाकीच्या 2 इमारतींमधलं तुमचं सामान सुरक्षित आणि उपलब्ध राहतं. अच्छा, म्हणजे प्रीमियम टिअरमध्येच झोन रिडंडन्सी मिळते. याचा अर्थ बेसिक किंवा स्टँडर्ड वापरणाऱ्या व्यवसायाला एका नैसर्गिक आपत्तीचा धोका जास्त असतो का? धोका असतो, पण तो सांभाळता येतो. बहुतेक लहान आणि मध्यम व्यवसायांसाठी एकाच ठिकाणी डेटा असणं पुरेसं असतं. पण ज्या व्यवसायांसाठी 1 मिनिटाचा डाऊनटाईम म्हणजे लाखो रुपयांचं नुकसान आहे, जसे की बँकिंग किंवा मोठी ई-कॉमर्स पोर्टल्स, त्यांच्यासाठी झोन रिडंडन्सी आणि जिओ रेप्लिकेशन हे विमा संरक्षणासारखं आहे. समजलं. आता सोर्समध्ये एक इशारा पण आहे की जास्त पसारा ठेवल्यास कामाचा वेग कमी होऊ शकतो आणि वेळोवेळी साफसफाई करायला हवी. पण खरं सांगायचं तर हे साफसफाईचं काम कोण लक्षात ठेवणार? याला स्वयंचलित करायचं काही मार्ग आहे का? नाहीतर हे माझ्या गॅरेजसारखं होईल जिथे मी फक्त वस्तू टाकत जाते. हां. आणि तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. ACRमध्ये तुम्ही रिटेम्पशन पॉलिसी लावू शकता. म्हणजे तुम्ही फ्रीजलाच नियम घालून देऊ शकता की जे डबे 90 दिवसांपेक्षा जास्त जुने आहेत आणि कोणी वापरत नाहीयेत ते आपोआप फेकून द्या. त्यामुळे तुमचं फ्रीज स्वच्छ राहतं, बिल नियंत्रणात राहतं आणि परफॉर्मन्सही चांगला राहतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा डिलीट केलेला डबा परत मिळत नाही. ठीक आहे, आपण फ्रीज आणि त्याच्या सुरक्षेबद्दल बोललो, पण हा जेवणाचा डबा म्हणजे कंटेनर बनवायचा कसा? सोर्समध्ये डॉकर फाईल नावाचा उल्लेख आहे. हे काय प्रकरण आहे? ही काही भीतीदायक कोड फाईल आहे का? अजिबात नाही. डॉकर फाईल म्हणजे तुमच्या पदार्थाची रेसिपी बुक. ही एक साधी टेक्स्ट फाईल असते ज्यात कंटेनर बनवण्यासाठी लागणाऱ्या सूचना टप्प्याटप्प्याने सोप्या भाषेत लिहिलेल्या असतात. चला मॉड्यूलमधल्या उदाहरणावरूनच पाहूया. फ्रॉम हा तुमचा मुख्य पदार्थ आहे. म्हणजे सुरुवात तयार Microsoft.NET 6च्या बेसने करा. तुम्ही शून्यापासून सुरुवात करत नाही. वर्कडिर ही तुमची तयारीची जागा आहे. तुमचं कामाचं ठिकाण कंटेनरच्या आत ॲप नावाच्या फोल्डरमध्ये तयार करा. कॉपी म्हणजे आता तुमच्या कम्प्युटरच्या ॲपच्या फाईल्स उचलून त्या ॲप फोल्डरमध्ये टाका. बेसवर टॉपिंग्स टाकण्यासारखं. अगदी. आणि एक्सपोज ही एक प्रकारची घोषणा आहे. सर्वांना सांगा की हे ॲप पोर्ट 80 वर ऐकणार आहे. ही फक्त माहिती आहे. आणि मग CMD ही शेवटची आणि सर्वात महत्त्वाची सूचना. कंटेनर सुरू झाल्यावर .NET myapp.dll ही कमांड चालवायची. म्हणजे पिझ्झा टेबलवर आल्यावर सर्वात आधी त्याचा एक स्लाइस कापायचा. अरे वा, हे तर खरंच खूप सोपं आहे. पण याचा खरा परिणाम काय होतो? म्हणजे माझ्या मशीनवर तर चालतंय, ही डेव्हलपरची नेहमीची तक्रार यामुळे कायमची संपते का? तुम्ही अगदी अचूक ठिकाणी बोट ठेवलंय. हीच डॉकर फाईलची सर्वात मोठी ताकद आहे.
ती फक्त ॲपची रेसिपी नाही, तर ते ॲप चालवण्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण वातावरणाची म्हणजे एन्व्हायरमेंटची रेसिपी आहे. ऑपरेटिंग सिस्टम कोणती, लायब्ररी कोणत्या, सेटिंग्ज काय, हे सगळं त्या फाईलमध्ये लिहिलेलं असतं. त्यामुळे तुम्ही, तुमचा सहकारी किंवा जगातला कोणताही डेव्हलपर हीच रेसिपी वापरून तंतोतंत सारखाच कंटेनर बनवू शकतो. माझ्या मशीनवर चालतंय, तुझ्या मशीनवर नाही, हा संवादच इतिहासात जमा होतो. आता येतोय माझ्या आवडत्या भागाकडे, ऑटोमेशन. सोर्समध्ये सगळं स्वयंचलित करण्यासाठी ACR टास्कबद्दल सांगितलं आहे. हे खरंच तितकं सोपं आहे जितकं वाटतंय की यातही काहीतरी मेख आहे? हां, यात कोणतीही मेख नाही, ही शुद्ध जादू आहे. जर डॉकर फाईल ही रेसिपी असेल, तर ACR टास्क म्हणजे तुमचं पूर्णपणे स्वयंचालित रोबोटिक स्वयंपाकघर. तुम्हाला फक्त त्याला सूचना द्यायच्या आहेत. मॉड्यूलमध्ये याचे काही प्रकार दिले आहेत. पहिलं आहे क्विक टास्क. हे असं आहे की तुम्ही तुमच्या रोबोटिक किचनला सांगितलं, ही रेसिपी आणि साहित्य घे आणि मला आत्ता एक पिझ्झा बनवून दे. विशेष म्हणजे हे काम करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरी किचन म्हणजे डॉकर इन्स्टॉलेशन असण्याचीही गरज नाही. अरे वा. तुम्ही थेट क्लाउडवर तुमची रेसिपी तपासून पाहू शकता. मग आहे सोर्स कोड अपडेट झाल्यावर आपोआप चालणारा टास्क. हे तर अप्रतिम आहे. कल्पना करा की तुमची रेसिपी एका शेअर केलेल्या पुस्तकात म्हणजे गिट रिपॉझिटरीमध्ये आहे. जेव्हा तुमच्या टीममधील कोणताही शेफ ती रेसिपी थोडीशी बदलतो, तेव्हा तुमचं रोबोटिक किचन ते आपोआप ओळखतं आणि त्या नवीन रेसिपीनुसार लगेच एक नवीन ताजा कंटेनर बनवून तयार ठेवतं. आणि तिसरा प्रकार? तिसरा प्रकार, जो सुरक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बेस इमेज अपडेट झाल्यावर आपोआप चालणारा टास्क. समजा तुमचा पिझ्झा बेस बनवणारी कंपनी, उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट, सांगते की त्यांच्या जुन्या बेसमध्ये एक भेसळ सापडली आहे आणि त्यांनी एक नवीन, सुधारित आणि सुरक्षित बेस बाजारात आणलाय. तुमच्या रोबोटिक किचनला ही सूचना मिळते आणि ते तुमचे सर्व कंटेनर्स त्या नवीन, सुरक्षित बेसचा वापर करून आपोआप पुन्हा बनवते. एक मिनिट, हे तर खूपच महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुमच्या ॲपच्या मूळ पायामध्येच म्हणजे बेस इमेजमध्ये काही सुरक्षेची त्रुटी असेल, तर हे वैशिष्ट्य तुमचे सर्व कंटेनर्स आपोआप पॅच करतं? अगदी बरोबर. मला आठवतंय, एका प्रोजेक्टमध्ये आम्ही हे ऑटोमेशन सेट केलं नव्हतं. एका रात्री log4j नावाची एक मोठी सुरक्षा त्रुटी जगभर उघडकीस आली. आम्हाला सकाळी ऑफिसमध्ये येऊन 30 कंटेनर्स हाताने तपासून, बदलून पुन्हा तयार करावे लागले, ज्यात आमचे 2 दिवस गेले. ACR टास्कने हे काम कदाचित 15 मिनिटात आम्हाला कळायच्या आतच करून टाकलं असतं. अविश्वसनीय. आणि तो मल्टी स्टेप टास्क काय आहे? मल्टी स्टेप टास्क म्हणजे पूर्ण असेंब्ली लाईन. हे एका YAML नावाच्या फाईलमध्ये लिहिलेल्या सूचना असतात. जसं की पायरी 1, ॲपची रेसिपी वापरून एक कंटेनर बनव म्हणजे बिल्ड कर. पायरी 2, तो कंटेनर चालू करून त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी काही टेस्ट चालव म्हणजे टेस्ट कर. पायरी 3, जर सगळ्या टेस्ट्स पास झाल्या तरच त्या कंटेनरवर उत्पादन तयार असं लेबल लाव आणि आमच्या मुख्य फ्रीजमध्ये ठेव म्हणजे पुश कर. हे एक संपूर्ण वर्कफ्लो आहे जे मानवी हस्तक्षेपाशिवाय चालतं. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका गुंतागुंतीच्या तांत्रिक विषयाने सुरुवात केली होती, पण आता असं वाटतंय की हे सगळं तुमचा सॉफ्टवेअरच्या जेवणाच्या डब्यांसाठी म्हणजे कंटेनर्ससाठी एक सुरक्षित, सुव्यवस्थित गोदाम असण्याबद्दल आहे. ते डबे बनवण्यासाठी एक स्पष्ट रेसिपी म्हणजे डॉकर फाईल असण्याबद्दल आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी एक रोबोटिक किचन म्हणजे आन्सर टास्क असण्याबद्दल आहे. अगदी अचूक सारांश. हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये वेग, सातत्य आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षितता आणण्याबद्दल आहे. डेव्हलपरचा वेळ कंटाळवाण्या, पुनरावृत्तीच्या कामांमधून वाचतो आणि ते त्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतात ज्यात ते सर्वोत्तम आहेत. नवीन आणि अद्भुत ॲप्लिकेशन्स तयार करणे. हे फक्त वेळ वाचवत नाही, तर मानवी चुका टाळून सॉफ्टवेअरची गुणवत्ताही प्रचंड वाढवते. आणि जाता जाता एक विचार, आपण पाहिलं की बेस इमेज बदलल्यावर ACR टास्क आपोआप नवीन इमेज बनवतं, जे सुरक्षेसाठी खूप महत्त्वाचं आहे. ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. जर एखाद्याकडे अशा प्रकारची स्वयंचलित प्रणाली नसेल, तर त्याचे सुरक्षेवर काय परिणाम होऊ शकतात? जगात कितीतरी ॲप्लिकेशन्स जुन्या, असुरक्षित पिझ्झा बेसवर चालत असतील, फक्त कारण ते सर्व मॅन्युअली तपासून पुन्हा बनवायला कोणाकडे वेळ, संसाधने किंवा इच्छाशक्ती नाही.